नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये आपण वेगवेगळ्या ऍडमिशनच्या नोटीस संदर्भात आणि शेड्यूल संदर्भात आपण नेहमी बोलत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पेशली ज्या बीएड ऍडमिशनच्या प्रोसेस संदर्भात बोलत असतो त्याच बीएड जनरल सीईटीच्या संदर्भातल्या आणि कॅप राऊंडच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जे आहे ते सीईटी सेलने आज दिनांक रोजी थोडं उशिराने थोडंसं पब्लिश केलेलं आहे। नेमकं पब्लिश केलेलं काय आहे त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। मात्र ही माहिती पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला व्हिडिओ हा खरोखरच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी ज्यांनी बीएड साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि बीएड ची सीईटी दिलेली आहे आणि बीएड ची सीईटी अर्थात स्पेशल आणि जनरलच्या संदर्भात दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र ही नोटिफिकेशन सांगण्या अगोदर मी हे सांगणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांना बीएड आणि एमएड करायचा आहे असा इंटिग्रेटेड कोर्स, अर्थात असा इंटिग्रेटेड कोर्स हा एकत्रितपणे शिकवला जातो जे बीएड आणि एमएड केला जातो। त्याच पद्धतीने काही इंटिग्रेटेड कोर्स असे आहेत जे बीए बीएड, बीएससी बीएड या पद्धतीचे आहेत। बरेच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी बीएड स्पेशल आणि जनरल एक्झाम दिलेली आहे, ज्यांनी ईएलसीटी दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाच्या कोर्ससाठी परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस अत्यंत महत्त्वाची आहे। कारण रिझल्ट लागून तब्बल 1.5 महिना झालेला होता आणि कॅप राऊंडची सुरुवात नव्हती। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की त्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते सीईटी सेलने नुकतंच पब्लिश केलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन असं आहे की 2 टप्पे त्याचे दिलेले आहे बीएड जनरल आणि स्पेशलच्या संदर्भात। आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन भरायचं असेल तर त्याचा कालावधी जो दिलेला आहे तो दिलेला आहे 25/6 अर्थात 25 जून 2025 पासून याची सुरुवात होणार आहे। अर्थात आजपासून त्याची सुरुवात दाखवलेली आहे आणि तिची सुरुवात जे एंड आहे की तुम्हाला ऍप्लिकेशन भरण्याचा जो शेवटचा एक दिनांक आहे तो दिलेला आहे 10/7/2025। आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की 25 तारीख जून महिन्याची आणि जुलैची जवळजवळ 10 तारीख असा जर आपण विचार केला तर ऍप्लिकेशनचा कॅप राऊंड जो आहे किंवा कॅप ऍप्लिकेशन किंवा जे काही आपण रजिस्ट्रेशन कॅपसाठी आपण करत असतो तर त्यासाठी आपल्याला किमान 15 दिवसाचा अवधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता 15 दिवसामध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी करणं, त्यानंतर आपली कास्ट सर्टिफिकेट असतील, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतील किंवा आपण आरक्षणासाठी ज्या काही डॉक्युमेंटचा आपण क्लेमसाठी वापर करणार आहोत, रिझर्वेशनसाठी वापर करणार आहोत, अनेक प्रो फार्मा आहे त्या प्रो फार्माच्या माध्यमातून आपण क्लेम करणार आहोत, ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रिपेअर ठेवावे लागणार आहे, ती तयार ठेवावी लागणार आहे। काही झेरॉक्स त्याची ठेवावं लागणार, काही ओरिजिनल स्कॅनिंगसाठी तुम्हाला ठेवावे लागणार आहे। आणि तुम्हाला ही जी कॅप रजिस्ट्रेशनची आणि ऍप्लिकेशन भरण्याची जी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस दिलेली आहे महाराष्ट्र स्टेटल्या मधल्या असणाऱ्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी, अर्थात एमएस ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट असं म्हटलेलं आहे आणि दुसरा आहे ओएमएस अर्थात आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट। तर दोन्ही टाईपचे विद्यार्थी ज्यांनी सीईटी महाराष्ट्राच्या राज्यामधली दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी जे आहे ते आता कॅपला रजिस्ट्रेशन करू शकता, ऍप्लिकेशन करू शकता आणि 10 जुलैपर्यंतची शेवटची डेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काही फॉर्म भरलेला असेल, जो ऍप्लिकेशन केलेला असेल, जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, या सगळ्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची जी काही ई व्हेरिफिकेशन आहे त्या ई व्हेरिफिकेशनचा, तुमच्या ऍप्लिकेशनचा ई व्हेरिफिकेशन किंवा सगळं ऑनलाईन चेकिंग जे आहे त्याचा कालावधी दिलेला आहे 25/6/2025 अर्थात याच महिन्याच्या 25 पासून तर 15/7/2025 अर्थात 5 दिवस अतिरिक्त त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि या कालावधीमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे, चेकिंग होणार आहे। जर एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल तर तुमच्या लॉग इन आयडी मध्ये त्या स्पष्टपणे त्याच्या सूचना दिल्या जाणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे। मी पुन्हा एकदा ही गोष्ट या ठिकाणी रिपीट करतो की बीएड जनरल, स्पेशल आणि जनरलच्या संदर्भातल्या ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाच्या कोर्ससाठी ऍप्लिकेशन्स करण्याची जी प्रोसेस विचारलेली होती तर ती प्रोसेस आज रोजी सुरू झालेली आहे। जर तुम्ही त्याचं नोटिफिकेशन पाहिलं तर त्याच्यामध्ये 25 जून 2025 लिहिलेलं आहे आणि ऍक्च्युअली प्रिंटेड डेट जी आहे ती 24 ची आहे, अर्थात 1 दिवस फक्त एक्सटेंड त्या ठिकाणी झालेला आहे। कारण त्याच्या आदल्याच दिवशी 23 तारखेला जर आपण विचार केला तर एमएड असेल किंवा बीएड आणि एमएड एकत्रित इंटिग्रेटेड कोर्स असेल किंवा एमएड असेल तर यांची सुद्धा त्यांनी ऍप्लिकेशन कॅप रजिस्ट्रेशन किंवा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना बीएड आणि एमएड एकत्रित करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्मचा कालावधी जो आहे तो दिलेला आहे 23/6/2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि 4/7/2025 पर्यंत त्याचा कालावधी आहे।
त्यामुळे लक्षात घ्या, कालावधी हा पुरेसा दिलेला आहे सीईटी सेलने. याच कालावधीमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी बीएड एमएड एकत्रित करू इच्छिता त्यांच्यासाठी ही सूचना आहे की 23/6/2025 पासून ही डेट सुरू झालेली आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 4/7 अर्थात 4 जुलै 2025 आहे. एमएड ज्यांना 2 वर्षाचं करायचं आहे, ज्यांना इंटिग्रेटेड एमएड बीएड आणि एमएड एकत्रित करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसरी आहे की तुम्ही अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स असतील, जी माहिती ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेली आहे, जी कॅप राऊंडसाठी तुम्ही सगळी काही प्रोफाईल तुमची भरणार आहे, त्याची सर्व स्क्रुटिनी अर्थात चेकिंग जे आहे ते सुद्धा ऑनलाईन होणार आहे. आणि ऑनलाईन चेकिंग जे आहे ते 24/6/2025 पासून तर 8/7/2025 पर्यंत या कालावधीमध्ये ही सगळी स्क्रुटिनी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुदैवाने आपलं ई स्क्रुटिनी जी आहे ती ऑनलाईनच त्या ठिकाणी होते. तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील त्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे हे सगळं चेकिंग त्या ठिकाणी होतं. जे विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशनला आहे, इतर क्षेत्रामध्ये ती जाणार आहे, ते खास करून टेक्निकल एज्युकेशनसाठी, तर त्यांच्यासाठी काही सेंटर स्क्रुटिनीसाठी दिलेले आहे. त्या सेंटरवर जाऊनच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. मात्र हे आपल्यासाठी नाही, केवळ टेक्निकल एज्युकेशन असणाऱ्या केवळ विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे. त्यामुळे एक गोष्ट आनंदाची आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे विद्यार्थी 2 वर्षाचं बीएड करणार आहे, जे विद्यार्थी बीएड आणि एमएड एकत्रित करणार आहे, जे विद्यार्थी फक्त एमएड करणार आहेत, अशांसाठी ही सूचना महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मला वारंवार सूचनांद्वारे वेगवेगळी माहिती विचारत होते की आमचं बीएडचं कॅप रजिस्ट्रेशन जे आहे ते कधी सुरू होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी खूप उशिराने सीईटी सेलने याचं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्यामुळे बीएड करणारे विद्यार्थी आता 25/6/2025 पासून अर्थात 25 जून पासून तर 10 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही सगळे तुमचे ऍप्लिकेशन्स फॉर्म भरू शकता. ही सगळी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुमचे डॉक्युमेंटेशन जे आहे त्याची गरज असणार आहे. सीईटी सेलच्या संदर्भात किंवा तुम्ही जी काही सीईटीची एक्झाम दिलेली आहे त्या एक्झामच्या संदर्भातले सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला जतन करावे लागणार आहे, तुमच्याजवळ ठेवावं लागणार आहे. कारण कोणताही डॉक्युमेंट्स सीईटी सेल ऍप्लिकेशन अपलोडिंगच्या वेळेस त्या ठिकाणी आवश्यक असते. त्यामुळं माझं मार्कशीट हरवलं किंवा माझं स्कोअर कार्ड हरवलं किंवा माझं सीईटीचं ऍप्लिकेशन हरवलं, ह्या गोष्टी यासाठी चालणार नाहीये. त्यामुळे सीईटी सेलच्या संदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावं लागणार आहे, कारण अपलोडिंगच्या वेळेस हे सगळे लागणार आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की डॉक्युमेंट्स नसल्यावर करायचं काय, तर तुम्हाला ठराविक पुन्हा फीस त्या ठिकाणी पेड करावी लागणार आहे. मात्र ही वेळ येऊ न देता आपले सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट्स, आपले सगळे प्रमाणपत्र, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्यानंतर 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र, त्याचे मार्कशीट आणि आपण आरक्षणाच्या संदर्भात जे काही क्लेम करत असो ते सगळे डॉक्युमेंट्स तयार असणं गरजेचं आहे. कारण ओरिजिनल असल्यावरच तुम्हाला क्लेम करता येतो, ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व होती माहिती खास तुमच्यासाठी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि प्लीज जर माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.